पंचायत समिती दर्यापूरचे माजी उपसभापती पिता पुत्रांसह चौघांविरुद्ध 25 मार्च रोजी येवदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नकुल सोनटक्के यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दर्यापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर इंगळे, गोलू इंगळे, विलास मोहोळ, सचिन मोहोळ अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नकुल सोनटक्के यांनी येवदा वडनेर गंगाई येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही. प्रशासन नागरिकांना अजून किती छळणार आहे? पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. उन्हाळा सुरू झाल्याने प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढावा असा प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न जिव्हारी लागल्याने आरोपींनी नकुल सोनटक्के यांच्याशी अरेरावी केली. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने सोनटक्के यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर येवदा पोलिसांनी उपसभापती रामेश्वर इंगळे, पुत्र गोलू इंगळे यांच्यासह 4ही आरोपी विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाब चौर पगार करीत आहे. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.